प्रकरण 1 रेषा आणि कोन. भूमितीमधील मूलभूत संकल्पना उदाहरणार्थ बिंदू, रेषा व प्रतल या 3 अव्याख्येय मूलभूत संकल्पना आहेत. बिंदू. बिंदू हा अतिसूक्ष्म टिंबाने व्यक्त करता येतो. बिंदू दाखविण्यासाठी A, B, C, D, E इत्यादी इंग्रजी पहिल्या लिपीतील अक्षरांचा उपयोग करतात. रेषा. रेषेची संकल्पना स्पष्ट होण्यासाठी रेषेच्या दोन्ही बाजूस बाणांची टोके दाखवतात. दाखवलेल्या बाणांच्या टोकांमुळे रेषेला अंत्यबिंदू नसतात, तर ती दोन्ही बाजूंना वाढवता येते. रेषेवर असंख्य बिंदू असतात. त्यापैकी कोणतेही 2 भिन्न बिंदू घेऊन ती रेषा AB, रेषा PQ याप्रमाणे दाखवितात किंवा इंग्रजीतील लहान अक्षरे L, M, N, P, Q इत्यादींनी देखील रेषा दाखवतात. येथे दाखवलेली आकृती रेषा AB किंवा रेषा L ची आहे. प्रतल. प्रतल फक्त बंद आकृती काढून दाखवतात. तसेच आकृतीच्या 4ही बाजूस बाणांची टोके दाखवलेली असतात. त्यामुळे प्रतल हे अमर्याद असते हे समजते. परंतु सोयीसाठी आपण बाणांची टोके दाखवणार नाही. प्रतल दाखवण्यासाठी प्रतलातील कोणत्याही 3 नैकरेषीय बिंदूंचा उपयोग करतात, जसे प्रतल ABC, प्रतल PQR, प्रतल XYZ इत्यादी, किंवा इंग्रजीतील पहिल्या एखाद्या अक्षराने जसे प्रतल E, प्रतल F अशा प्रकारे प्रतल दाखवतात. दाखवलेली आकृती प्रतल ABC किंवा प्रतल E ची आहे. आता आपण बिंदू, रेषा व प्रतल यांच्यासाठीच्या संबंधित काही गृहीतकांचा विचार करू.